नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी सुरू झाली आहे. परंतु भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे. आज या व्हिडिओमध्ये त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असणार आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे. म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची आपण उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलवरती देत असतो. मित्रांनो, सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेम कुठला येत असेल, तर तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. तो म्हणजे अनेबल टू सेंड OTP. हा जो प्रॉब्लेम आहे तो भरपूर जणांना येत आहे. आता याचं सोल्युशन काय आहे, तर आता 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी या वेबसाईट वरती व्हिजिट करत असतील. दररोज त्यामध्ये के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत असतील. त्यामुळे OTPचा हा प्रॉब्लेम सर्वांना येत आहे. तर आता याच्यावरती सोल्युशन म्हणजे तुम्ही रात्रीच्या 11-12 वाजेनंतर ही के-वाय-सी केली पाहिजे. तरच तुमची के-वाय-सी ही सक्सेसफुली कंप्लीट होईल. तर जास्त लोड येत असल्या कारणामुळे हा OTP पाठवला जात नाहीये. त्यामुळे तो सेंड OTP हा जो प्रॉब्लेम आहे तो भरपूर लोकांना येत आहे. तर थोड्या दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही के-वाय-सी करू शकत असाल तर ती रात्रीच्या वेळी करा. तसेच आणखी महत्त्वाचा विचारला जाणारा दुसरा प्रश्न म्हणजे जून, जुलै, ऑगस्टचे पैसे आम्हाला आलेले नाही. जून महिन्यापासून आमचे हप्ते बंद झाले आहेत. ते पैसे आम्हाला आले नाही. तर आता आम्हाला ते पैसे कसे मिळतील व त्यासाठी काय करावे लागेल? साठी सरकारने ही के-वाय-सी प्रमाणीकरण म्हणजेच पडताळणी सुरू केली आहे. ही के-वाय-सी तुम्ही केली तर लक्षात ठेवा, तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्टचे सगळे पैसे एकत्रित मिळतील. हे लक्षात ठेवा. याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अगोदरच दिलेली आहे. हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी त्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर एरर येतोय. तो म्हणजे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. याचा अर्थ असा की तुमचं नाव लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात आलेले आहे. आता तुम्ही अपात्र आहात. आता तुम्हाला काहीही पर्याय नाही. तुमच्या घरामध्ये काहीतरी 4 व्हीलर असू शकते किंवा मग IT रिटर्न कोणी भरत असेल किंवा लाभ घेणाऱ्या एकापेक्षा जास्त महिला तुमच्या घरामध्ये असू शकतात. त्यामुळे तुमचं नाव आता अपात्र यादीमध्ये गेलेलं आहे. तुम्ही पात्र नाही म्हणून आता तुमची के-वाय-सी सुद्धा होणार नाही. हा जर एरर तुम्हाला येत असेल तर समजून जा, तुमचा विषय आता लाडक्या बहीण योजनेमधून संपलेला आहे. तुम्ही आता या लाडक्या बहीण योजनेमध्ये अपात्र आहेत. त्यानंतर सर्वात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न म्हणजे के-वाय-सी करताना पती किंवा वडील हा ऑप्शन आहे. त्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे. परंतु आमचे वडील नाहीत किंवा मग पती नाहीत. तर आता यामध्ये काय ऑप्शन आहे? तर बघा, यामध्ये आतापर्यंत तरी कुठलाही ऑप्शन सरकारने दिलेला नाही. काही काळामध्ये नक्कीच यावरती सुद्धा ऑप्शन येऊ शकतो. ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचा आधार नंबर आहे ते के-वाय-सी करू शकता. परंतु ज्यांच्याकडे काहीच पर्याय नाही त्यांना आता थोडं थांबावं लागेल. थोड्या दिवसात त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर पुढचा प्रश्न म्हणजे भरपूर जण हा विचारत आहे की पती आणि वडील यापैकी कोणाचा आधार नंबर आम्हाला टाकायला हवा? आम्ही फॉर्म या नावाने भरला आहे, आम्ही फॉर्म त्या नावाने भरला आहे. आता आम्ही नाव चेंज केलंय. आता आम्ही वडिलांचा आधार नंबर टाकू की पतीचा आधार क्रमांक टाकू? तर याचं स्पष्ट उत्तर असं की जर तुमच्या आधार कार्ड वरती वडिलांचं नाव असेल तर तुम्हाला वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जर तुमच्या आधार कार्ड वरती पतीचं नाव असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकून के-वाय-सी करायची आहे. त्यानंतर के-वाय-सी करत असताना भरपूर जणांना एकच प्रश्न येतो, तो म्हणजे या दिलेल्या प्रश्नामध्ये होय करायचं की नाही करायचं. जे निवृत्ती वेतनचं ऑप्शन आहे तिथे खूप जणांना कन्फ्युजन होत आहे. भरपूर जणांनी होय केलंय तर भरपूर जणांनी नाही सुद्धा केलंय. तर लक्षात ठेवा, होय करा किंवा नाही करा यामध्ये काहीही फरक पडणार नाही. कारण तुमचा आधार नंबर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तिथे गेलेला आहे. तर आधार नंबर वरून कळेल की सरकारी कर्मचारी कोण आहे किंवा फॅमिलीमध्ये विवाहित कोण असेल किंवा अविवाहित कोण असेल, फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे, हे सर्व आधार नंबर वरून करणार आहे. त्यामुळे याचा काहीही इफेक्ट पडणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर भरपूर जण म्हणताय जे डिक्लेरेशन आहे त्यामध्ये विचारलंय विवाहित 1 आणि अविवाहित 1 त्यामध्ये जो पर्याय क्रमांक 2 नंबरचा आहे तिथे आम्हाला होय करायचं आहे की नाही करायचं आहे. तर समजून घ्या, घरात जर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तर तुम्हाला होय करायचं आहे. घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला असतील तर तुम्हाला नाही करायचं आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर नाही केलंय तर तुम्ही अपात्र होणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एकच महिला असेल तर तुम्हाला तिथे होयच करायचं आहे. हे महत्त्वपूर्ण प्रश्न होते आणि त्यासोबतच अजून काही प्रश्न आहेत, ते म्हणजे के-वाय-सी ची शेवटची तारीख काय आहे? तर के-वाय-सी करण्यासाठीची मुदत ही 2 महिन्याची दिलेली आहे. तर हा महिना आणि पुढचा महिना अशा 2 महिन्यामध्ये तुम्हाला ही के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. तुमचे सर्व महत्त्वपूर्ण असे प्रश्न होते. याची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर कमेंट बॉक्समध्ये अजून तुम्ही प्रश्न विचारू शकता
आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे नक्की पाहूया. धन्यवाद.